नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप साधी आणि सोप्या पद्धतीने एक नवीन आणि वेगळ्या पद्धतीची बॅग डिझाईन बघत आहोत। आणि हिला मी बघा दोन कलरच्या कापडामध्ये बनवत आहे। म्हणजे साईडला जो कपडा आहे तो वेगळा आहे आणि मधला कपडा वेगळा आहे। म्हणजे दोन कलरचे तुम्ही कापड घेऊन ही आजची जी बॅग डिझाईन आहे ना ती बनवू शकता आणि बनवायला पण खूप सोपी आहे। अतिशय सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रिणींनो मी तुम्हाला या बॅगीची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे। आणि इकडे कडेला पण आपल्याला वेगळी पाइपिंग करण्याची गरज पडू नये म्हणून एक सिंपल ट्रिक आहे आणि खूप सिक्रेट ट्रिक्स मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे। तर नक्कीच मैत्रिणींनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आहे तो आवडणार आहे, युजफुल वाटणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी ते मेन फॅब्रिक ठेवून घेतलंय वरती मध्यभागी राईस बॅग आणि अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतलेला आहे। आता राईस बॅगचं माप सांगते मी। तर बघा 22 इंचची लांबी आहे आणि रुंदी आहे 13 इंच। ठीक आहे, तर 13 बाय 22 इंचाचा हा एक पीस आहे। यावरती मेन फॅब्रिक ठेवून आपण यावरती तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊ। आणि त्यानंतर साइड पार्टसाठी आपल्याला 2 पीस लागणार आहे आणि याला पण सर्वात खाली अस्तर मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून घेतलेला आहे। आता याची रुंदी आहे बघा 5 इंच आणि लांबी 22 इंच आहे, जी की या कापडाची जेवढी आहे तेवढीच आहे 22 इंच। ठीक आहे, तर चला क्विल्ट करू। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो आपण या दोनही पार्टवरती तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेलं आहे बघा। आणि साईडचे पण 2 पार्ट होते ना 5 बाय 22 इंचचे, यावरती पण आपण तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे। ठीक आहे, आता यानंतर हे तीनही पार्ट आपण जरा साईडला देऊ आणि बेल्टची आपण इथे स्टिचिंग करून घेऊया। तर बेल्टसाठी पण मी इथे मेन फॅब्रिक आणि राईस बॅग कट केली आहे। आता राईस बॅगची लांबी मी इथे घेतलेली आहे 22 इंच आणि अशा पद्धतीने ही बेल्ट आपण स्टिच करून घेऊया। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे दोनही बेल्ट आहेत ते आपण स्टिच करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने। आता यानंतर ही बेल्ट लावायची कसे ते सांगते। तर याची लांबी बघा 22 इंच आणि रुंदी आहे 13 इंच। आता 13 इंच ज्या साईडने आहे ना तर त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपल्याला पार्ट फोल्ड करायचा आणि याचा सेंटर काढायचा। तर दोन्ही साईडने आपण इकडनं सेंटरला मार्क करून घेत आहोत बघा या पद्धतीने। आता सेंटरपासून आपल्याला 2 इंच इकडे आणि 2 इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची आहे। तुम्हाला परत एकदा दाखवते इंच टेपने, तसं तर मी स्क्रीनवरती पण दिलं आहे प्लस व्हॉइसवर देऊन पण माप सांगितलेलं आहे। आता 2 इंचच्या पुढे आपल्याला हा बेल्ट अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि स्टिच करून घ्यायचा आहे। दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने हा बेल्ट आपण स्टिच करून घेऊ। तर दोन्ही बेल्ट आपले स्टिच करून झालेले आहेत। ठीक आहे, आता त्यानंतर आपण हे जे साईड पार्ट क्विल्ट केलेले होते 5 बाय 22 इंचाचे ते दोन्ही साईडला आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि स्टिच करून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने। याची लांबी आपण 22 इंच घेतलेली होती। तर या पद्धतीने आपण हा पार्ट स्टिच केला। आता यावरती आपण दाबटीप पण देऊन घेऊया। दुसऱ्या साईडने पण हा 5 इंच रुंदीचा पार्ट आहे तो स्टिच करून घेऊया आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊया। ठीक आहे, या पद्धतीने बघा दोन्ही साईडने आपण हा जो 5 इंच रुंदीचा पार्ट होता ना तो जोडून घेतला। आता हा नंतर आपल्याला बघा अशी फोल्ड करायची यावरती आणि या अशी स्टिचिंग आपल्याला यावरती करून घ्यायची आहे। म्हणजे वरच्या साईडने तुम्हाला सांगते मी कशी पाइपिंग दिसली पाहिजे बघा या पद्धतीने आपल्याला तो फोल्ड करून घ्यायचं आहे। म्हणजे आपली वरतून अशा पद्धतीची पाइपिंग दिसेल। इकडचा पण पार्ट बघा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि यावरती स्टिच करून घ्यायचं आहे। म्हणजे पाइपिंग सारखी आपली इकडनं पट्टी दिसणार आहे। तर या पद्धतीने आता आपण हा आतमध्ये फोल्ड केला आहे आणि यावरती स्टिच करून घेऊ। तर चला लगेचच तुम्हाला मी स्टिच पण करून दाखवते। आणि बघा या पद्धतीने ओपन केल्याच्या नंतर अशी आपली पाइपिंग आहे ती दिसणार आहे। आता इकडच्या साईडने पण आपण ही स्टिचिंग आहे ती करून घेऊया। तर दोन्ही साईडने आपली ही जी पाइपिंग टाईप आहे ती स्टिचिंग करून झालेली आहे। आता त्यानंतर आपल्याला हा जो कॉर्नर आहे ना तिथे आपल्याला कडेपासून 2 इंच बघा तुम्हाला स्क्रीनवरती पण माप दिलं आहे आणि इंच टेपने पण दाखवते आणि वरतून खाली 1.5 इंच म्हणजे 1.5 बाय 2 इंचाचा आपल्याला हा कॉर्नर आहे तो कट करून घ्यायचा आहे। म्हणजे चारही कॉर्नर आपल्याला 1.5 बाय 2 इंचाचेच कट करून घ्यायचे। तर मी हाच पार्ट कट केलेला आहे ना तोच राहिलेल्या 3 कॉर्नरवरती ठेवून घेतला आणि अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे चारही कॉर्नरची। ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला हा पार्ट आहे तो या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा। म्हणजे थोडेफार मागे पुढे जर पार्ट असेल तर तो आपल्याला कट करता यावा त्यासाठी अगोदर बघा मी इथे टाचणी लावली। आता इकडनं बघा थोडंसं खाली वर किंवा मागे पुढे पार्ट आहे तो मी कट करून घेत आहे। इकडनं पण बघा अशा पद्धतीने कट करून घेतला। आता त्यानंतर इथे जी फोल्ड घडी आलेली आहे ना तिथे पण आपल्याला कटिंग करायची। तर फोल्ड बाजूच्या बाजूने 1.5 इंच कडेपासून 2 इंच अशा पद्धतीने आपल्याला 1.5 बाय 2 इंचाचा हा बॉटमचा बेस आहे ना तो पण कट करून घ्यायचा आहे। तर बघा मार्किंग केली। आता जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया। आणि
ही टाचणी लावलेली आता काढून घेऊ आणि बघा ओपन केल्याच्या नंतर आपला हा जो बॅगीचा आकार आहे तो या पद्धतीने दिसत आहे. ठीक आहे. त्यानंतर मैत्रिणींनो आपण परत ह्याच मापाचा अस्तरचा कपडा घेतलेला आहे बघा खालच्या साईडने. आता अगोदर बेल्ट आहे ना इथे ना टाचणी लावून घेते. अस्तरला न टाचणी लावता फक्त वरचीवर आपण इथे टाचणी सिक्युअर करून घेऊ. तर हे बेल्ट स्टिचिंगमध्ये येऊ नये म्हणून आपण इथे सिक्युअर करून घेतलेले आहे टाचणी लावून. आता बघा राईट साईडनेच आपण अस्तरचा कपडा ठेवून घेतला आणि एवढा पार्ट आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि बाकी पूर्ण साईडने आपल्याला जसा आकार आहे बॅगीचा तशीच स्टिचिंग करून घ्यायची आहे. तर इथे पण मी अगोदर टाचणी लावून घेत आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जावं त्यासाठी. आणि अस्तरचा कपडा मी वाढव घेतलेला आहे तो एक्स्ट्राचा आपण नंतर कट करू. तर चला लगेचच मी स्टिच पण करून दाखवते. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मैत्रिणींनो मी तुम्हाला नवीन बॅग डिझाईन कशी शिवायची ते दाखवत आहे. त्याचबरोबर तुम्हाला साडी कवर असू द्या, ट्रॅव्हल बॅग असू द्या, ते जर माझ्याकडून बनवून घ्यायचं असेल, कस्टमाइज करून घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या 9356069506 या व्हॉट्सअप नंबरवरती मला स्क्रीनशॉट टाकू शकता साडी कवरचा आपल्या व्हिडिओमधलाच आणि त्यावरती मला व्हॉट्सअपवरती मेसेज करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण ही पूर्ण जी साईड आहे ना ती स्टिच करून घेतलेली आहे बघा. आता एक्स्ट्राचा जेवढा फॅब्रिक आहे तो कट करू. इकडनं बघा एवढा पार्ट मी ओपनच ठेवलेला आहे. आता एक्स्ट्राचा जेवढा अस्तरचा कपडा आहे तो मी कट करते आणि कॉर्नर जिथे येतोय ना तिथे पण आपल्याला या पद्धतीने कट देऊन घ्यायचं आहे म्हणजे पलटी मारल्याच्या नंतर इथला शेप आहे तो प्रॉपर यावा त्यासाठी. आता चारही कॉर्नर कट झाले. आता इथून पलटी मारायचे. तर पलटी मारण्याच्या अगोदर आपण इथे जे कॉर्नर आहेत ना तिथे पण अशी कट देऊन घेऊ. तर बघा जिथे कॉर्नरचे टोक आहेत ना ते पण मी इथे अशा पद्धतीने कट करून घेत आहे. शिलाई कट नाही झाली पाहिजे एवढी काळजी घ्या. आता जिथून ओपन पार्ट ठेवला आहे तिथून आपल्याला ही बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे. सुरुवातीला थोडंसं अवघड वाटतं पण तुम्ही ओपनिंगचा पार्ट थोडंसं वाढव ठेवा म्हणजे तुम्हाला पलटी मारायला जास्त अवघड जाणार नाही. पण थोडीशी बॅग बाहेर आली ना तर ते हळूहळू लगेच पलटी मारता येतं. आता बेल्टला आपण अगोदर टाचणी लावलेली होती ना ती अगोदर काढून घ्यायची नाही तर ती आपल्या बोटाला लागू शकते त्यामुळे. आणि या पद्धतीने पूर्ण बॅग आहे ती आपण राईट साईडला टर्न करून घेतली. कॉर्नर पण पट्टीच्या मदतीने मी व्यवस्थित बाहेर काढले. आता यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आणि जिथून ओपन पार्ट आहे ना तो पण आपल्याला दोन्ही साईडला आतमध्ये फोल्ड करायचा आणि तो पार्ट पण क्लोज करून घ्यायचा आणि पूर्ण बॅगवरती आपल्याला आता ही दाबटीप आहे ती देऊन घ्यायची आहे. आणि म्हणजे बघा कुठलेही आपल्या बॅगीचे थ्रेड वगैरे दिसणारा किंवा निघणारा पार्ट आहे ना धागे वगैरे तो कवर होऊन जातो आपण अस्तर पलटी मारल्यामुळे. आणि इकडनं पण बेल्टवरती आपल्याला जास्तीच्या टिपा आहेत त्या देऊन घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आणि पूर्ण बॅगवरती आपण ही दाबटीप आहे ती देऊन घेत आहोत. तर खूप मेहनतीने आणि कष्टाने मैत्रिणींनो मी हा व्हिडिओ बनवत असते. कटिंग, स्टिचिंग, एडिटिंग बराच वेळ जातो तर लाईक नक्की करत चला कारण की तुमची एक लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते. तर बघा दाबटीप देऊन झाली. आता त्यानंतर आपल्याला या दोन्ही कडा आहेत ना त्या स्टिच करून घ्यायच्या आहेत आणि फिनिशिंग ऑलरेडीच आपली बॅगीची आहे त्यामुळे इथे पण कुठलेही थ्रेड वगैरे आपले निघत नाही. आता दोन्ही साईडने आपण दोन्ही कडा आहेत त्या स्टिच करून घेतलेल्या आहेत. आता त्यानंतर आपल्याला हे जे बॉटमचा बेस आहे ना तो अशा पद्धतीने पकडून यावरती पण स्टिच करून घ्यायचा आहे. इकडनं पण सेम त्याच पद्धतीने. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हा जो बॉटमचा बेस आहे ना तो मी स्टिच केला आणि यावरती परत डबल टिपा पण देऊन घेतलेले आहे. बघा अगदी फिनिशिंगमध्ये आपले बॉटमचा बेस स्टिच झाला. इकडची साईड पण स्टिच झाली कारण की आपण हे जास्त होतं ते पलटी मारलेलं होतं त्यामुळे. आता त्यानंतर आपल्याला ही बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे आणि तुम्ही विदाऊट झिपची पण अशीच यूज करू शकता. आणि बघा हे जे बॉटमचा बेस स्टिच केल्याच्या नंतर आपला हा जो कॉर्नर आहे तो या पद्धतीने दिसत आहे म्हणजे ही जी वरती आपली पायपिंग होती ना ती अशा पद्धतीने दिसणार आहे इकडची. तर तुम्ही ही बॅग ॲज इट इज अशीही यूज करू शकता बिना झिपची किंवा मग वेलक्रू लावून पण स्टिच करू शकता. बघा वेलक्रू पण अशा पद्धतीचे तिथे तुम्ही बरोबर मध्यभागी लावू शकता जर तुम्हाला झिप नसेल अटॅच करायची तर. पण मी ह्या बॅगीला पूर्ण बॅग शिवून झाल्यानंतर झिप कशी अटॅच करायची ना ते पण अगदी व्यवस्थित दाखवत आहे. तर आता आपल्याला झिप बघा इथपर्यंतच लावायची तर 14 इंचच लागणार आहे पण मी झिप इथे वाढव घेतलेली आहे. तर किती वाढव घेतली तर 19 इंचची झिप मी इथे घेतलेली आहे म्हणजे दोन्ही कडेला ती आपली 2-2, 3-3 इंच वाढव राहील अशा पद्धतीने झिप आपल्याला वाढवच घ्यायची आहे. ठीक आहे. आता झिप वाढव घेतलेली तर दोन्ही साईडला आपल्याला याच्यामध्ये एक एक रनर आहे ते वळून घ्यायचं आहे. एक या साईडने आणि एक त्या साईडने. ठीक आहे. तर दोन्ही रनर वळून घेतले. आता दोन्ही कडेला आपल्याला झिप आहे ती कापडाने फिनिश करून घ्यायची आहे. तर परत मी इथे मेन फॅब्रिकचाच कपडा घेत आहे. आता इथे कुठलंही मेजरमेंट घेतलेलं नाही मी. या कापडाचा अंदाजेच चौकोनी कपडा इथे कट करून घेतला आणि तो असा फोल्ड केला 4 फोल्डमध्ये आणि या पद्धतीने झिपवरती ठेवून घेतला आणि स्टिच करून घेतलेला आहे. यावरती पण आता आपण दाबटीप देऊन घेऊया अगोदर.
ठीक आहे, या पद्धतीने. आणि दोन्ही कडेचा कपडा आहे ना तो पण आपल्याला थोडा थोडा फोल्ड करून घ्यायचा. जिपची जेवढी रुंदी आहे ना तिच्या इतका फोल्ड करून घेतला आणि उरलेला कपडा पण आपल्याला या पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. आणि अशीच फिनिशिंग आपल्याला इकडच्या साईडने पण करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या साईडने पण आपण ही झिप आहे ती कापडाने फिनिश करून घेतली. फायनली दोन्ही साईडने आपली झिप आहे ती कापडाने फिनिश करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हिच्या सेंटरला एक मार्क करून घ्यायचं. तर रनर थोडे साईडला लोटायचे आणि सेंटरला मार्क करायचं झिपच्या. आता त्यानंतर इथे जो 14 इंच आहे ना त्याचा पण सेंटर काढायचा आहे. तर मी सरळ हीच बॅगीचा कपडा असा फोल्ड केला आणि इथे दोन्ही साईडला सेंटर मार्क केला बघा. ठीक आहे, आता हा सेंटर आणि झिपचा सेंटर आपल्याला मॅच करायचा आणि झिप आहे ती थोडीशी खाली आपल्याला लावून घ्यायची आहे बघा. तर इथे मी लगेचच टाचणी लावून घेते म्हणजे तुम्हाला समजेल आणि स्टिच करायला पण आपल्याला सोपं जातं. त्यामुळे शक्यतो तुम्ही अगोदर टाचणी लावूनच घ्या. आता बघा टाचणी काढून घ्यायची आणि या पद्धतीने आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला स्टिच पण करून दाखवत आहे बघा या पद्धतीने. नंतर मी यावरती डबल टिप देऊन घेणारच आहे पण तुम्हाला दाखवत आहे. तर इकडच्या साईडने आपली ही झिप स्टिच झाली. आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला वरतून पण दाखवलं बघा मी टिप कशी आली ती. दुसऱ्या साईडने पण आपल्याला ही झिप आहे ती आता या पद्धतीने स्टिच करायची. अगोदर तुम्ही रनर बंद करा आणि जो सेंटर पॉईंट आहे ना तो अगोदर इकडचा सेंटर आणि हा सेंटर मॅच करा आणि मग तो रनर आहे तो ओपन करा. म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही ही झिप स्टिच करताना. आणि इथे पण सेंटरला झिपचा सेंटर आणि तो कापडाचा सेंटर मॅच करायचा. इथे एक टाचणी आहे ती अगोदर आपण लावून घेऊ आणि ही पूर्ण रनर आहे ती आपल्याला आता ओपन करायची आणि मगच इकडची झिप आहे ती स्टिच करायची. कारण की रनर ओपन केल्याशिवाय आपल्याला इकडच्या साईडने झिप स्टिच करता येणार नाही व्यवस्थित. तर अगोदर पूर्ण रनर बाहेर काढायचे. म्हणजे कडेला तर फिनिश केलेली त्यामुळे रनर काय पूर्ण बाहेर निघत नाही. पण या पद्धतीने झिप आपल्याला ओपन करून ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडने झिप स्टिच झाली. आता यावरती मी परत डबल टिपा पण देऊन घेते आणि दाखवते तुम्हाला फायनल लुक आपल्या बॅगचा. तर अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो फायनली आपली ही जी बॅग डिझाईन आहे ती बनवून तयार झाली. मी या झिपवरती ना परत डबल टिपा पण देऊन घेतलेला आहे म्हणजे जास्त दणकट आणि टिकाऊ राहावी आपली ही झिप किंवा बॅग त्यासाठी. आणि आतल्या साईडने पण बघा किती फिनिशिंगमध्ये आपली ही बॅग डिझाईन आहे ती शिवून तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया किंवा बॅग डिझाईन ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ यूजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता याचं शिवून तयार माप सांगते तुम्हाला मी. ठीक आहे, तर 13 इंचची लांबी आहे, उंची आहे 8.5 इंच आणि हा जो बॉटम आहे हा बेस आहे आपला 4 ते 4.5 इंचाचा बॉटमचा बेस आहे. आणि ही झिप आहे ती तुम्ही अशा पद्धतीने आतमध्ये लोटली तरी चालेल किंवा बाहेर ठेवली तरी चालेल. जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. आणि तुम्हाला जर माझ्याकडून अशा पद्धतीची बॅग कस्टमाइज करून घ्यायची असेल वरतून एखादं पॉकेट इकडनं एखादं पॉकेट आतमध्ये पण एखादं पॉकेट पाहिजे असेल तर तुम्ही कस्टमाइज पण करून घेऊ शकता किंवा अशीच बॅग डिझाईन पण तुम्ही माझ्याकडून बनवून घेऊ शकता. आपल्या 9356069506 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला या बॅगेचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि सांगायचं की ताई अशा पद्धतीची बॅग पाहिजे मला. म्हणजे मी त्यावरती तुमची ऑर्डर बुक करून घेईन. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ जय शिवराय. बाय बाय.